नवी मुंबईतील मंदा म्हात्रे विरुद्ध नाईक घराण्यातला संघर्ष विकोपाला गेलाय। बेलापूर विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकणारा संदीप नाईकांचा बापच मंदा म्हात्रेंनी काढलाय। बेलापूरच्या या संघर्षात भाजपमधील बंडखोरीची बीज पेरल्याचं आता सांगण्यात येत आहे। पाहूया। नवी मुंबई भाजपमधील अंतर्गत संघर्ष आता विकोपाला गेलाय। आमदार मंदा म्हात्रे विरुद्ध संदीप नाईक हा सुप्त संघर्ष आता जाहीर आव्हानांवर आलेला आहे। मंदा म्हात्रे या बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहे। पक्षाच्या एक नेत्या आमदार असताना माजी आमदार संदीप नाईक यांनी बेलापूर विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकलाय। गणेश नाईकही बेलापूरसाठी आग्रही असल्यानं मंदा म्हात्रे आक्रमक झाल्यात। त्यांनी संदीप नाईकांचा थेट बापच काढलाय। आज सगळ्याचा रिडेव्हलपमेंटवर काय ऑफिस काय टाकतात, आम्हीच काय आमदार बनणार, तर तुमच्या बापाला मी हरवून बसलाय। तुम्ही काय इकडे मला काय बोलायला लावलं पाहिजे होतं। मी आपली शांत तुमचं काम करत असते, पण माझ्या दादाला कोण लागलं त्याचा मी नाद पुरा केल्याशिवाय राहणार। मंदा म्हात्रेंच्या अनपेक्षित शाब्दिक हल्ल्यानं गांगारलेल्या संदीप नाईक यांनी आम्ही निवडणुकीच्या तोंडावर जागे होत नाही असा टोला लगावलेला आहे। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचे संस्कार हे आमच्यावर नाही आहेत। त्यामुळे विरोधकांना काय बोलायचं ते बोलून दे, त्यांनी बोलत राहावं। आम्ही नाईक साहेबांचे त्या ठिकाणी कार्यकर्ते आहोत, त्यांनी बोलत राहावं आणि आम्ही काम करत राहावं। मंदा म्हात्रेंमुळे गणेश नाईकांच्या वाट्याला राजकीय निर्वासितांचं जगणं आलं। संदीप नाईकांनी ऐरोली मतदारसंघ वडिलांसाठी सोडला। 5 वर्ष विधानसभेची पायरी न चढलेल्या संदीप नाईकांना यावेळेस काहीही करून विधिमंडळात जायचं आहे आणि त्यासाठी त्यांनी बेलापूरवरच दावा ठोकला। मंदा म्हात्रेंना फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचंही चांगलंच पाठबळ आहे। त्यामुळे संदीप नाईकांनी दावा केला असला तरी त्यांना उमेदवारी मिळणं थोडंसं कठीण आहे। या संघर्षातून बेलापूरमध्ये बंडखोरीची बीज पेरली गेल्याचं सांगितलं जात आहे। विकास मिरगणे, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।